नमस्कार सर्वांना. आज आपण युनिट 2 मधील 2.5 धड्याचं नाव अ बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. प्रसिद्ध लेखक आर के नारायण यांचा हा छोटासा धडा आहे. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स जे आर के नारायणने लिहिलेलं आहे. पुस्तकाबद्दल थोडेसे म्हणजे पुस्तकाबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे की या पुस्तकात काय काय गोष्टींचा इन्क्लुजन केलेलं आहे, काय काय गोष्टी समाविष्ट आहेत. असा छोटासा धडा आहे. आर के नारायण यांनी लिहिलेला धडा आहे. बघूया आपण. इथून स्टार्ट होतो धडा. हे पुस्तकाचा कवर असं असणार आहे. ते उजव्या साईडला दिसते तुम्हाला बघा, तसं ते पुस्तक असणार आहे. पुस्तकाचं नाव लक्षात आलं ना? पुस्तकाचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. तर हे जे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे आर के नारायण यांनी, त्याबद्दल ते सांगतात ह्या धड्यामध्ये. अ लिटिल बिट अबाउट द बुक. दिसतं का रेडमध्ये? हो, म्हणजे काय, पुस्तकाबद्दल थोडेसे. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So, I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. तर आता हे तर माहिती आहे आपल्याला. ह्या धड्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, त्यांनीच लिहिलेलं एक जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, ह्याच्याबद्दल माहिती ते सांगणार आहे. पण सुरुवातीला ते सांगतात की या पुस्तकाबद्दल लेखक म्हणतात मी काही सांगितले तर काय होईल, त्या कथेचा जो सार आहे तो मी स्पॉईल केल्यासारखं होईल, म्हणजे स्पॉयलर्ससारखं होईल, म्हणजे बिघडवल्यासारखं होईल. मग ते म्हणतात त्याऐवजी म्हणजे कोणतीही घटना किंवा कथा असेल त्याचा तपशील न देता केवळ काय म्हणतात ते पुस्तकावर फक्त आपण मेन्शनिंग करू द प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणजे काय, केवळ त्या पुस्तकावर एक दृष्टिक्षेप टाकू आपण, तो आपल्याला योग्य ठरेल. म्हणजे पूर्ण त्या पुस्तकामध्ये काय काय आहे एक्झॅक्टली नाही सांगायचं, पण पुस्तकासंबंधित सांगायचं या गोष्टी. बघूया आपण. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. तर स्वामी नावाचा एक मुलगा आहे, सर्वसाधारण मुलगा आहे, आणि ही त्या काळातली स्टोरी आहे. ते म्हणतात म्हणजे सत्य घटनाची, भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. तर तिथं त्यावेळेस एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे स्वामी, आणि तो कसा आहे, एक सर्वसाधारण मुलगा आहे आणि मिस्चिवस सांगितलं त्यांनी, म्हणजे एक खोडकर मुलगा देखील आहे तो, आणि 10 वर्षाचा मुलगा आहे, भारतातलाच. आणि ब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी वॉज अ किड who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics school is this absolute nightmare. मग ते काय सांगतात की त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामी देखील एक असा मुलगा होता जो एका जागी स्वस्थ न बसणारा होता, आणि शाळा जे आहे, शाळा अजिबात न आवडणारा, व त्यातून त्यात सांगायचं झालं तर ते म्हणतात गणिताचा अतिशय त्याला म्हणजे तिरस्कार म्हणण्यापेक्षा तिटकारा असणारा हा मुलगा आहे. आणि शाळा म्हणजे त्याला एक म्हणजे भयंकर नाईटमेअर वापरलं त्यांनी. ॲब्सोल्यूट नाईटमेअर शब्द म्हणजे भयंकर शिक्षाच आहे मला, असं त्याला वाटत असे. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तर या पुस्तकामध्ये अजून काय काय आहे ते सांगतात की हा जो मुलगा आहे, या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना ह्या कथेतून उलगडल्या जातात.
तो ॲक्च्युली तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात तो मुलगा सापडायचा आणि वडिलांकडून त्याला मार मिळायचा, असं ह्या बुकमध्ये आहे, असं लेखक सांगतात. Swami is a talkative little kid and thinks that his way of facing life, taking himself out of everything. स्वामी जो आहे तो अतिशय टॉकेटिव्ह आहे, म्हणजे खूप बडबड्या मुलगा आहे, लहान आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे. आलं लक्षात? फेसिंग लाईफ, टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट he does not learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. म्हणजे अनलाईक किड्स टुडे. तर ते म्हणतात की सत्य का आहे ते किती कठोर असतं, ते किती अवघड असतं. तर ते जे कठोर मार्ग आहे, अवघड मार्ग आहे, ह्या मार्गावर आपण गेल्यानंतरच आपल्याला सत्य काय आहे ते समजतं. तर त्या काळातील अनेक मुलं जे आहेत त्या मुलांसारखंच त्यालाही काय काय आवडायचं, उन्हात खेळणे, म्हणजे सन शब्द वापरला बघा, अंडर द सन. वस्तू किक करणे म्हणजे लाथेने उडवणे, नंतर झाडावर चढणे, क्लायमेट ट्री, नंतर मोडतोड करणे, ब्रेक करणे, आणि कुणालाही त्रास देणे म्हणजे कुणालाही हरेस करणे. अशा गोष्टी ज्या आहेत त्या करण्यामध्ये म्हणजे इतर मुलांसारख्याच, अनलाईक किड्स टुडे, इतर मुलांसारख्याच अशा गोष्टी करण्यात त्याला मज्जा वाटत असे. ठीक आहे, पुढं काय सांगतात ते. धिस इन फॅक्ट वॉज म्हणजे मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील is the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. ते काय सांगतात की भारतात आजही अनेक ठिकाणी असं दिसून येतं की मुलांच्या आयुष्यामध्ये, जे मुलं असतात, लहान मुलं असतात, त्यांच्या आयुष्यात जे टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे, त्याला काय मोठं स्थान नाही आहे. त्यांना फक्त काय करायचं असतं, हॅवक, प्ले हॅवक शब्द वापरला आहे. त्यांना फक्त दंगामस्ती करणे ह्याच्यामध्येच रस असतो. लक्षात, असं ते सांगतात. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स? इन धिस रिगार्ड नारायण gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining executively how he thinks and what his perspective of the world is. The reader does not like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. हे काय सांगतात अजून, स्वामी जो आहे तो मोठा होत असताना अशा प्रकारचा मुलगा होता. म्हणजे बघ, आता त्यांनी काय केले, ह्या कथेचं फक्त वरवर त्यांनी सांगितलेलं, ह्या कथेमध्ये काय आहे पूर्ण तो त्यांनी स्टोरी सांगितलेली नाही आहे. तर ते म्हणतात असंच पुढं हा स्वामी जो आहे मोठा होत असताना अशा प्रकारचा मुलगा होता. अजून सांगतात ते की नारायण जे आहेत, म्हणजे आर के नारायण जे लेखक आहेत, 10 वर्ष वयाच्या ह्या स्वामीच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टिकोनाने तो पाहतो, याच्या मुळाशी जाऊन त्यांनी सखोल वर्णन केलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. जसजशी ही कथा तुम्ही पुढं वाचाल, पुढे सरकती, तसे अनेक जे रीडर्स आहेत, वाचक जे आहेत, ते स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी, म्हणजे त्या कॅरेक्टर्सशी त्यांची जवळीक निर्माण होते. तर हीच नारायण यांच्या लेखनाची जादू आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, असे लेखक म्हणतात की तुम्हाला असं वाटेल की तो मुलगा जो आहे तो तुम्हीच आहात. म्हणजे एवढ्या सुंदर भाषेत ही स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे, सोपी भाषा वापरलेली आहे, कोणीही वाचू शकतं. पुढं काय लिहिलं आहे, सिग्निफिकन्स ऑफ द बुक, म्हणजे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे. तर ते काय म्हणतात, स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from the top to bottom, but
The work attributes a lot of literary values even if it is a teen book. मग ते ह्याच्यात काय म्हणतात की स्वामी आणि फ्रेंड्स म्हणजे मित्र, स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक आहेत, हे जे नारायणचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते. त्याचबरोबर जे टीनेजर्स आहेत म्हणजे किशोरवयीन मुलं जे आहेत त्यांचे साहित्य अजूनही हे पुस्तक फार मोठी आणि मौलिक साहित्यिक मूल्य ते जपतात ह्या पुस्तकामध्ये, असं ते सांगतात. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. अजून काय सांगतात? स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स लाईक. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. म्हणजे स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक आहे हे मुलांसाठी आणि खास करून जे मी सांगितलं मगाशी किशोरवयीन मुलं जे आहेत, म्हणजे तुमच्यासारखी मुलं जे आहेत असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ह्याशिवाय जे आशिया खंड त्यांनी उल्लेख केलेला आहे, आशियाई खंडातील अनेक शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे, म्हणजे लिटरेचर, साहित्य म्हणजे काय लिटरेचर, त्याचा अभ्यास जे करणारे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासला जातो हे पुस्तक. म्हणजे या पुस्तकात असं किचकट म्हणजे क्लिष्ट व्याकरण किंवा भरपूर शब्दांचं किचकटपणा, शब्दबंबाळ, लेखन असं वगैरे काही नाही या पुस्तकात. आणि खरे तर ते म्हणतात पुस्तक ॲक्च्युली ह्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे एकदम सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे असं त्यांचं सांगण्याचा अर्थ आहे. पुढं, दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर अँड टेक्निकल जार्गन. मग हेच सांगितलं मी की या पुस्तकामध्ये हेवी ग्रॅमर म्हणजे व्याकरण वगैरे, क्लिष्ट व्याकरण किंवा टेक्निकल जार्गन म्हणजे ते काय सांगितलं मी तुम्हाला, शब्दबंबाळ, असं काय त्याचे नाही आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. आणि सत्य तर हे आहे की ह्याच्या विरुद्ध हे पुस्तक आहे, म्हणजे त्याच्या कॉन्ट्ररीमध्ये आहे. पुढं, Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. स्वामी आणि मित्र हे पुस्तक जे आहे ते इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आहे की आर के नारायण ह्यांच्यासारख्या एक महान विद्वान असे जे साहित्यिक आहे त्यांनी लिहिलेलं आहे असं ते म्हणतात. जेनियस. The English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. तर ह्याच्यामध्ये भाषा जी आहे लिहिलेली ही भाषा समजायला अतिशय सोपी आहे आणि मुलं जे आहे त्या मुलांच्या दृष्टीने जे शब्द आहेत वापरलेले ते एकदम सोपे आहेत आणि म्हणजे खूपच छान आहे असं ते म्हणतात. साधी छोटी वाक्य पुस्तकाचे वाचन म्हणजे आणखीच म्हणजे मूड येतो ते वाचताना, आणखीच सोपे करून टाकतात असं त्यांना म्हणायचं. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्chievous 10-year-old Indian boy and some parents may be concerned about the influence this will have on the already mischievous children. तर पुस्तकाच्या वर्णनात आणि मी सुरुवातीला देखील सांगितलं आहे की सुरुवातीलाच लेखकांनी सांगितलं आहे की ही जी कथा आहे ही एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी आहे आणि आपल्या अगोदरच खोडकर असलेली जी मुलं आहेत त्या मुलांवर याचा परिणाम होईल का काय म्हणून काही पालक देखील ह्यामध्ये चिंतित होऊ शकतात हे ऐकून की आपली मुलं म्हणजे हे वाचून आणखी खोडकर होतील का काय. पण ते काय म्हणतात पुढं, इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑलरेडी मिस्chievous चिल्ड्रन बट द बुक इज सच दॅट इट encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective.
ऑल्सो ॲड काय amidst all the mischievous and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. तर ते काय सांगतात पुढं, हे जे मुलं आहेत म्हणजे हा जो मुलगा आहे ह्या मुलाच्या खोड्या अतिशय कशा आहेत ते सांगतात. एवढं सगळं जरी असन की तो मुलगा खोडकर आहे, बाकीचं अजून जे सांगितलं ते, परंतु अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने त्यांनी केलेले हे ज्या काय मस्ती खोड्या असतील ते ह्या पुस्तकात त्यांनी दर्शवले आहे. त्यामुळे त्याचे हे जे खोडे आहेत, मस्ती करणारा स्वामी जो आहे मुलगा, तो ॲक्च्युली खूप प्रेमळ आहे, हळवा आहे आणि तेवढाच काय तो संवेदनशील आहे. आलं लक्षात. नॉटीनेस, मिस्चिव ते शब्द वापरले तिथं वाचतोय मी. आणि पुढं काय सांगतात ते की हे काय कुठे वाचलं आपण ते, वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. हे काय सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील, की ॲक्च्युली तो खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे. आणि पुढं काय म्हणतात, इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट द मिस्शिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. फार सुंदर वाक्य आहे. म्हणजे काय ते म्हणतात की हे देखील तितकंच खरं आहे की जी मुले खोडसाळ असतात, जी त्रास देणारी मुलं असतात, आलं लक्षात, जी मुलं खोडसाळ असतात तीच मुलं सर्वात जास्त संवेदनशील असतात आणि प्रेमळ देखील असतात. तुम्ही जर खोडसाळ असाल, तुमचे भाऊ कोण असेल, बहीण जे कोण असेल ते जर खोडसाळ असतील किंवा तुमचे मित्रमंडळी असेल, तर लक्षात ठेवा की जी खोडसाळ मुले असतात, त्रास देणारी मुलं जे असतात, ती सर्वात जास्त प्रेमळ असतात, संवेदनशील देखील असतात. संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, त्यांना म्हणजे वरवर आपल्याला दिसतात असे हे, मात्र ते आतमध्ये खूप सेन्सिटिव्ह असतात. आलं लक्षात. फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं. आणि हीच गोष्ट ते म्हणतात आपल्यापर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचं काम ह्या पुस्तकामार्फत केलेलं आहे. अँड द आर के नारायण डज द ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आलं लक्षात. काय वाक्य लक्षात येईल का तुम्हाला? लक्षात ठेवा, जी खोडसळ मुले असतात ती सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. पुढं हे बघा, हे आहेत आर के नारायण, प्रसिद्ध लेखक आहेत हे. So, in the conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. मग आता थोडक्यात जर सांगायचं हे पुस्तकाबद्दल शेवटी तर हे पुस्तक ज्यांना केवळ काय म्हणतात, इज अ बुक गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस, म्हणजे सर्व मुलांसाठी, कुठल्याही वयातली मुलं असतील तर त्यांना हे आवडेल. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह द इंग्लिश स्किल्स. आणि इंग्लिशचं जे कौशल्य वाढवायचं असेल तरी देखील हे पुस्तक खूप छान आहे. किंवा फक्त वाचनाचा आनंद घ्यायचा असेल तरी देखील हे पुस्तक खूप छान आहे. सर्व वयोगटातील मुलं जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. अबाउट द ऑथर, आता लेखकाविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे. काय सांगतात ते, द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. तर ते सांगतात की आर के नारायण जे आहे हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. पुढं, अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. हे पुस्तक जे आहे हे ब्रिटिश सत्ताकालीन जे वातावरण होतं त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची जी मानसिकता असेल आणि त्याचे आयुष्य कसे असेल त्याचा सगळा आशय किंवा सार नेमके आपण पकडू शकतो ह्या पुस्तकातून. द अदर वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, इतर आणखी ज्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत
किंवा त्यांची कामं जी आहेत ती अशी आहेत. मालगुडी डेज, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी अदर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन्ड modern prose version of Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of an Indian epic. Go take a look at them if you are interested. मग अखेरीस त्यांनी सांगितलेले आहे लेखकांचे अजून काय काय कार्य त्यांनी केलेले आहे ते हे बघा नाव सांगितले. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ द सायन्स अँड रामायण. रामायणच त्यांनी काय केलं आहे, एक संक्षिप्त आधुनिक महाकाव्य असं आहे. आणि महाभारतचं देखील एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. अशा या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्य कृतीमधले ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातलं बघा हे फेमस आहे बघा, मालगुडी डेज फेमस आहे. मालगुडी डेज नावाची एक सिरियल देखील हिंदी सिरियल लागायची बघा दूरदर्शनवर. तुम्हाला काय माहीत तुम्ही ती पाहिली आहे का नाही, तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना विचारा, कळलं का. म्हणजे आजपासून आता मला काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही, मी देखील लहानच होतो. तरी देखील 1990च्या आसपास, 1990 किंवा 85 ते 90 ह्या कालखंडात तुम्ही विचारा पप्पांना किंवा मम्मींना तुमच्या की त्यावेळेस दूरदर्शनमधील फेमस सिरियल्स जे पाहिल्या जायच्या त्यामध्ये एक होती बघा ही एक मालगुडी डेज. आलं लक्षात, तुम्ही विचारा, नक्की विचारा. हा तास संपल्यानंतर तुम्ही विचारा, पप्पांना विचारा, मम्मीला विचारा की तुला मालगुडी डेज नावाची सिरियल माहिती आहे का मम्मी, की पप्पांना विचारा. तुमच्या म्हणजे ते देखील लहानच असतील त्यावेळेस तर विचारा. फार सुंदर सिरियल आहे, किंवा असेल कुठं लागलेली असेल तर तुम्ही बघू शकता. आलं लक्षात. तर ते म्हणतात शेवटी काय म्हणतात, गो टेक अ लुक ॲट दॅम इफ यू आर इंटरेस्टेड. ते म्हणतात आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा. साहित्य वाचा म्हणजे ही सगळी पुस्तकं वाचू शकता तुम्ही. आणि हा जो धडा आहे, धडा म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं जे पुस्तक आहे त्याचा हा आढावा त्यांनी दिलेला आहे. या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे की त्यामध्ये काय काय आहे. ते एक लहान मुलगा आहे, त्याचं नाव काय आहे, स्वामी. हे बघा हे आहेत R.K. नारायण. त्या लहान मुलाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि अजून काय सांगतात ते, तो कसा आहे आणि पुस्तक देखील कसं आहे, फक्त तेवढा आढावा त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. हे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. लक्षात 2.5 मधला हा धडा आहे. अशा पद्धतीने हा आपला धडा संपतो. आपला 2.5 आपला संपलेला आहे. ठीक आहे. नमस्कार. आता आपण युनिट 4 मधील पहिलं म्हणजे 4.1 द वर्ल्ड इज माइन ही कविता आपण पाहणार आहे. ठीक आहे. द वर्ल्ड इज माइन म्हणजे काय, सारं जग माझं आहे. म्हणजे ज्या कवी आहेत, कवयित्री आहेत, त्या सगळं सांगतात या कवितेमध्ये, ते आपण पाहणार आहे. छोटीशी कविता आहे, खूप महत्त्वाची कविता आहे. खूप IMP कवितामध्ये देखील ही मानली जाते एक. द वर्ल्ड इज माइन. ठीक आहे. तुम्हाला दिसतंय, मोठं करू आपण जरा. द वर्ल्ड इज माइन. आता या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की या जगातील प्रत्येक व्यक्ती आणि तिचे आयुष्य वेगवेगळे असते. त्यामुळे काय म्हणतात ते, इतरांशी तुलना करून स्वतःमधील कमतरता ज्या आहेत त्या कमतरताविषयी दुःख करून रडत बसण्यापेक्षा आपल्या जीवनात आपले सुंदर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीविषयी आपण देवाकडे कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. नशिबाचे आपण आभार देखील मानावे लागेल. ठीक आहे. कारण नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींसाठी उगाचच कुढण्यापेक्षा ज्या मोलाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्याचं मोल आपण जाणलं पाहिजे ते म्हणतात. आणि रडत बसायला नाही पाहिजे. आपण जे आपल्याकडं आहेत त्याच्याबद्दल देवाकडं आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. असं ॲक्च्युली या कवितेत त्यांनी
सांगितलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. कविता स्टार्ट करू आपण. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर्स. आय एनविड हर. शी सीम्ड सो गे अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. आज मी बसमध्ये प्रवास करत होते. मला एक सुंदर मुलगी दिसली. तिचे केस कशी होते? सिल्कन. सिल्कन म्हणजे काय? रेशमी केस होती. आय एनविड हर म्हणजे मला तिच्याबद्दल थोडंसं मत्सर वाटला, कारण शी सीम्ड सो गे. ती किती सुंदर दिसत होती. आणि मी मग इच्छा व्यक्त केली मनातल्या मनात. म्हणतात ते कवयित्री म्हणतात, मी इच्छा व्यक्त केली की मी हिच्या इतकी गोरी असली असती तर, मी हिच्या इतकी सुंदर असली असती तर. Then suddenly, when suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have two legs. The world is mine. फार सुंदर सांगितलेलं उदाहरण बघा. ते काय म्हणतात, मी आज बसमध्ये होते, तिथं एक रेशमी केसांची मुलगी पाहिली. ती आनंदी दिसत होती. तिचे रूप पाहून मला देखील हेवा वाटला आणि मी का नाही अशी तिच्यासारखी सुंदर, अशी भावना व्यक्त केली मनातल्या मनात. तेवढ्यात काय झालं, उतरण्यासाठी ती मुलगी उठली आणि मधल्या रांगेतून अधूनमधून ती दिसली अशी की पायाने ती लंगडत जाऊ लागली. म्हणजे ती सुंदर आहे, पण तिच्याकडं म्हणजे पायाचे अडचणी आहेत, म्हणजे ती लंगडत आहे. तर कवयित्री काय म्हणतात, देवा, म्हणजे त्यांनी माफी मागितली देवाची, फॉरगिव्ह मी, की मी कधी कुडत राहिले तर मला क्षमा कर. का? माझ्याकडं 2 पाय आहेत आणि ह्या पायांच्या मदतीने मी सगळीकडं जाऊ शकते. अख्खं जग माझं आहे. पुढं. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him. He seemed so calm. And if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you. You have been so kind. म्हणजे दुसरं उदाहरण ते देतात की मिठाईचं दुकान आहे. मिठाई घेण्यासाठी मी तिथं गेले. दुकानातला एक मुलगा होता. तो फार मस्त दिसत होता. त्यांनी गप्पा मारल्या. तोही निवांत होता. मला फार जास्त घाई नव्हती. चार्म म्हणजे सुंदर. मी निघाल्यानंतर तो मुलगा माझ्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, असं कवयित्री म्हणतात. तो म्हणाला की तुमचे आभार आहे. थँक्यू म्हणाला तो. तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांशी गप्पा मारायला मला फार आवडतं, कारण मी पाहू शकत नाही. तो मुलगा काय म्हणला, इट्स व्हेरी नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. तुमच्यासारख्या लोकांशी मला गप्पा मारायला खूप आवडतं. यू सी आय एम ब्लाइंड. ब्लाइंड म्हणजे काय? आंधळा. कारण मी आंधळा आहे. मी काय पाहू शकत नाही. तर कवयित्री म्हणतात, ओ गॉड, फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 आईज. द वर्ल्ड इज माइन. देवा, मी कधी चिडचिड करत राहिले तर मला क्षमा कर. माझ्याकडं 2 डोळे आहेत हे जग पाहण्यासाठी. आलं लक्षात? तिसरं उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण त्यांनी काय दिलं? पायाचं दिलं. नंतर कोणतं दिलं? डोळ्याचं दिलं. आता पुढं कानाचं. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seems he knew not what to do. नंतर मी पुढं रस्त्यावर गेले, तिथं मला एक मुलगा दिसला, ज्याचे डोळे जे आहेत ब्लू कलरचे होते, म्हणजे निळ्या कलरचे डोळे होते. सुंदर होता तो मुलगा. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले. परंतु तो तिथं थांबला होता फक्त, आणि इतर मुलं कसे खेळत आहेत ते तो पाहत होता. आणि त्याला कळतच नव्हते काय करावं. खेळायला जायचं का नाही जायचं, का काय करायचं. आय स्टॉप अ मोमेंट, देन आय सेड, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. मी तिथं थांबले आणि त्या मुलाला विचारलं की तू का जात नाही आणि त्या मुलांबरोबर खेळत का नाही तू. ही लुक्ड अहेड विथ अ वर्ड अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. मी तिथंच थांबले, कारण मला कळून चुकलं की मी काय सांगते त्याला कळतच नव्हते, कारण त्याला ऐकायलाच येत नव्हतं. लक्षात. ओ गॉड, फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 इयर्स. द होल वर्ल्ड इज माइन. तर ती ज्या आहेत त्या सांगतात. कळलं ना उदाहरण तुम्हाला?
की तो मुलगा आहे तो पाहत उभा होता, काय करावे त्याला कळत नव्हते. क्षणभर लेकी थांबले तिथं आणि म्हणाले की बाळा तू जा त्यांच्यावर का ना खेळायला जात. तर तो काही न बोलता समोरच उभा राहिला आणि लेखिका कवयित्री म्हणतात माझ्या लक्षात आले की तो ऐकू शकत नाही. मग म्हणतात देवा मी कधी कुरकुरत राहिले तर मला क्षमा कर रे. माझ्याकडे 2 कान आहेत. सारं हे जगातलं जे काय चाललंय ते ऐकण्यासाठी. म्हणजे माझ्याकडे सगळं आहे तरी देखील मी असं बोलते तर मला मी कुरकुर करत असेल किरकिर करत असेल तर मला माफ कर रे देवा. आता हे कशाचं झालं कानाचं उदाहरण झालं. With legs to take me where I go, with eyes to see the sunsets glow, with ears to hear what would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed. Indeed, the world is mine. तर ते सांगतात शेवटी काय म्हणतात की माझ्याकडे सगळं आहे पण मी कुरकुरत करत राहिले तर मला क्षमा कर. माझ्याकडे 2 कान आहेत सारा ऐकण्यासाठी, पाय आहेत इकडून तिकडे जाण्यासाठी, डोळे आहेत हे जग पाहण्यासाठी. सगळं आहे माझ्याकडं. सूर्यास्ताची सूर्यास्त जो असतो ते पाहण्यासाठी माझ्याकडं 2 चांगले तेजस्वी डोळे आहेत. आलं का? हवे ते सारे कळावे म्हणून ऐकायला 2 कान देखील आहेत. देवा मी कधी तक्रार करीत राहिले तर मला क्षमा कर. खरोखर म्हणतात खरोखर मी भाग्यवान आहे कारण हे सारं जग माझ्यापाशी आहे. माझ्यापाशी आहे म्हणजे या कवितेत आहे. आलं लक्षात? मग आपल्याकडं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. हात आहेत, पाय आहेत, सगळं आहे आपल्याकडं. बोलता येतं आपल्याला, ऐकायला येतं आपल्याला, पाहता येतं सगळं. तरी आपण का कुरकुर करतो? म्हणूनच सुरुवातीला त्यांनी जे सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे की इतरांशी तुलना करून स्वतःमधील जे कमतरताविषयी दुःख करून रडत बसण्यापेक्षा आपल्या जीवनात असलेल्या सुंदर ज्या गोष्टी आहेत त्या त्या आपल्याकडं आहेत म्हणून देवाला थँक्यू करा. म्हणजे देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा. नशिबाचे आभार माना. कारण ज्या नसलेल्या गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत तिथं कुढण्यापेक्षा ज्या असलेल्या गोष्टी आहेत त्याचं मोल आपण जाणले पाहिजे आणि तसं केलं तरच आपलं जीवन हे परिपूर्ण वाटेल आणि संपूर्ण म्हणतात की जग जे आहे आपलंच असणार आहे. आणि या कवितेत देखील त्यांनी हेच सांगितलेलं आहे. जॉय लॉवेलेट क्रॉफोर्ड हे त्यांचं नाव आहे ज्यांनी ही कविता लिहिली. अशा पद्धतीने ही सुंदर छोटीशी कविता आहे द वर्ल्ड इज माइन. पण लक्षात ठेवा मुलांनो ही खूप IMP मधून म्हणजे मधली एक गणली जाते ही कविता. ह्याचे स्टॅन्झास खूप आलेले आहेत परीक्षेला. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपली 4.1 मधली ही कविता झालेली आहे.